श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. स्वतःचे घर असावे असे प्रत्येक व्यक्तीला वाटते. आपले स्वतःचे हक्काचे घर असावे हे प्रत्येकाला वाटते. प्रत्येकाचे स्वप्न असते आपले हक्काचे घर असावे. खूप वेळा तुम्ही घराचे स्वप्न पाहता, पण काही ना काही अडचणी येतात. तुम्ही कुठे जागा पाहिली आहे, तुम्हाला आवडली देखील आहे, पण ती जागा घेण्यासाठी खूप अडचणी येतात. काही करून जागा किंवा घर तुम्हाला घ्यायचे आहे, पण सतत काही ना काही अडचणी येतात. पैशाच्या अडचणी येतात, पेपरच्या अडचणी येतात, किंवा बँकेकडून लोन पास होत नाही, किंवा तुमच्याकडे घर घेण्यासाठी पैसेच नाहीत. तरी देखील स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न तुम्ही पाहत आहात, पण तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून तुम्ही स्वतःचे घराचे स्वप्न पाहायचे नाही असे नाही. काही योग असे येतात की तुमच्याजवळ 1 रुपयाही नाही, पण तुमचा योग आला आहे तर या गोष्टी तुम्हाला भेटणारच. लक्षात घ्या, ज्यांच्याकडे खूप पैसा आहे त्यांनीच स्वप्न पाहावे, मोठे स्वप्न पाहावे असे नाही. आपण लहान मोठे असे कोणीच नाही. प्रत्येकाचे स्वप्नही लहान मोठे नसतात आणि ते स्वप्न पूर्ण होतात हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. स्वप्नात लहान मोठे नसतात, स्वप्नेही लहान मोठे नसतात. म्हणून स्वप्ने कधीही मोठे पाहावे. जर कोणी महिन्याला 1,00,000 कमवत असेल, हे त्यांनीच पाहावे असे नाही. जरी तुम्ही महिन्याला 10,000 जरी कमवत असाल तरीही स्वप्न पूर्ण करू शकता. तुम्ही स्वामी बोलतात, तू पुढे पाऊल टाक, मार्ग मी दाखवेल. म्हणून तुम्ही स्वप्न पाहिले पाहिजे. स्वामी नक्की पूर्ण करतील. काही लोकांना स्वतःच्या घराचे स्वप्न हे स्वप्नच राहते, शेवटपर्यंत घर होत नाही. पण काही उपाय सेवा करून, आपण ग्रह शांत करून, वास्तुदोष घालवून स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करू शकतो. ते कसे करू शकतो ते आपण पाहणारच आहोत. त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींचे नामस्मरण केल्याने स्वामी तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करतात आणि स्वामी महाराज तुमच्यावरती सदैव तुम्हाला आशीर्वाद देतात. म्हणून तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहा. तसेच आपल्या चॅनलवर खूप उपाय, सेवा, मंत्र दिले आहेत, पण तुम्हाला नक्की कोणता उपाय करायचा आहे ते तुम्ही करू शकता. कोणतेही उपाय फेल जात नाही. तुम्ही श्रद्धेने कोणतीही उपाय करत असाल तर त्याचे फळ नक्की भेटते. कोणताही उपाय करता तेव्हा कोणत्याही उपायासाठी तुम्ही थोडा वेळ द्या, म्हणजे उपाय काम करतील. काही लोकांना उपाय केले की लगेच प्रभाव दिसून यावा, पण कोणताही योग्य वेळ असते. गोष्ट भेटण्यासाठी थोडा वेळ नक्की लागतो. ग्रह योग्य जेव्हा वेळेवर येतील तेव्हा नक्कीच प्रभाव दिसून येतात. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. असं नाही की तुम्ही स्वामींना काहीही मागितले आणि दिले नाही. स्वामी सेवा कधीही स्वामी ठेवून घेत नाहीत. स्वामींना माहीत आहे आपल्या भक्तांना काय हवं आहे. म्हणून विश्वास ठेवा. कारण विश्वास ठेवून कोणतीही सेवा, उपाय करा, तुमचे घराचे स्वप्न नक्की पूर्ण होईल. तुम्हाला कोणताही उपाय करायचा आहे तो तुम्ही करू शकता. हा उपाय लक्षात घ्या. तुम्ही यामध्ये चॅनलवरती भरपूर उपाय दिले आहेत. तुम्हाला तुमच्या वेळेनुसार किंवा तुमच्या टायमानुसार तुम्हाला वेळ नसेल तर यामध्ये तसेही काही उपाय दिलेले आहेत, ते तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला जे काही उपाय दिले जातात ते तुमच्या चांगल्यासाठी दिले जातात. त्यामधून तुम्हाला काही फळ भेटते. जे काही आपले कर्म असतात, कष्ट असतात, त्यासाठी याला आपण उपाय दिले जातात, ते तुम्ही अवश्य करावे. कारण कोणता उपाय तुम्हाला कधी कामी येईल हे तुम्हालाही समजणार नाही. म्हणून कोणताही उपाय, सेवा करत राहा. तुमच्या कुंडलीमध्ये ग्रह किंवा पत्रिकेमध्ये योग जुळून येतील, वास्तुदोष दूर होतील आणि तुमच्या घराचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल. म्हणून तुम्ही कोणताही उपाय, सेवा
चालू ठेवा. हा उपाय तुम्हाला कोणत्याही मंगळवारी करायचा आहे. तुम्हाला मंगळवारी गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे. हा उपाय मंदिरामध्येच करा, कारण घरामध्ये हा उपाय करता येणार नाही. तुम्हाला मंदिरामध्येच याचे प्रभाव दिसून येतात, म्हणून तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनच हा उपाय करायचा आहे. मंगळवारी गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे. गणपती बाप्पाच्या मंदिरात दुर्वा घेऊन जायच्या आहेत आणि ज्या दुर्वा तुम्ही घेतल्या आहेत त्याचे घर तयार करायचे आहे. घर तयार कसे करायचे आहे, त्याला तुम्ही जे काही वस्तू घेता तेव्हा तुमच्या मनामध्ये एक गोष्ट नक्कीच असते की या वस्तूचं मी काय करणार आहे. तुम्ही तसं घराचा आकार द्यायचा आहे. कितीही छोट्या मोठ्या कशाही असू द्या, तुम्हाला आकार द्यायचा आहे घराचा आणि दुर्वांचा आकार द्यायचा आहे घराला. म्हणजे तुम्ही असेही करू शकता, दुर्वा थोड्या जास्तच घ्या, घराचा आकार द्यायचा आहे. मंदिरात बसून गणपती बाप्पांना बोलायचे आहे, मी तुमच्याकडे आलो आहे, म्हणजे माझे स्वप्न आहे माझेही घर लवकर व्हावे म्हणून तुमच्याकडे आलो आहे. माझ्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, संकट आहे, खूप काही माझ्या जीवनामध्ये चालू आहे, ते तुम्ही दूर करावं. माझ्या जीवनामधले जे काही विघ्न आहे ते तुम्ही दूर करावे आणि माझे स्वतःचे घर लवकरात लवकर व्हावे, यासाठी मी तुमच्याकडे आली आहे असं तुम्ही बोलायचं आहे. ते तुम्ही दुर्वा जेव्हा तुम्ही करताय तेव्हा तुम्हाला घर होण्यासाठी बोलायचे आहे आणि गणपती बाप्पांना तुमच्या मनातली इच्छा सांगायची आहे. घर लवकरात लवकर होऊ द्या. दुर्वाचे घर चरणांजवळ ठेवायचे आहे. तुम्हाला दुर्वाचे घर चरणांजवळ ठेवायचे आहे आणि हा उपाय तुम्ही सलग 41 मंगळवार करायचा आहे. 41 मंगळवार हा उपाय करायचा आहे. खूप प्रभावी आहे. तुमच्याकडे घर घेण्यासाठी पैसे नसतील तरीही कुठूनही पैशाचे काम होईल, चमत्कार होतील. प्रत्येक मंगळवारी तीच इच्छा बोलायची आहे. लक्षात ठेवा आणि उपाय करा. घर नक्की होते. घर होत नाही तोपर्यंत कोणालाही सांगू नका, विश्वासाने करा. फळ नक्की भेटेल. काही झाले तरी खंड पडू देऊ नका. तुमचे घराचे स्वप्न हे तुम्ही सोडले आहे गणपती बाप्पांवरती. आता जे काही आहे तुमच्या जीवनामध्ये, जे काही संकट आहे, की जे काही विघ्न आहेत, आत्तापर्यंत ज्या काही अडचणी आल्या आहेत, खूप कष्ट आहे तुम्हाला पैशाच्याही खूप अडचणी आहेत, तर गणपती बाप्पा नक्कीच तुमचं सर्व काही दुःख दूर करतील आणि घराचे स्वप्न नक्की पूर्ण करतील. हा उपाय विश्वास ठेवून करा. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवाल तेव्हाच हा उपाय काम करेल. श्री स्वामी समर्थ.